नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. आज आहे 6 एप्रिल, म्हणजे आजपासून 13व्या दिवशी तेथे प्रत्यक्ष मतदान होईल. त्यामुळं त्या मतदारसंघात चालू असलेल्या जाहीर प्रचाराची रणधुमाळी ही साधारणतः 17 एप्रिलला सायंकाळी संपेल आणि या आजपासून 17 एप्रिलपर्यंत जो काही कालावधी आहे त्या कालावधीतच मग या मतदारसंघात त्या पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभा, उमेदवार आणि तेथील स्थानिक नेते कार्यकर्ते यांच्या प्रचार रॅली, कोपरा सभा अशा विविध मार्गांनी त्या मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी सुरू राहील आणि आता ती सुरू आहे. शक्यता 10 एप्रिल रोजी पंतप्रधान देवेंद्र मोदी हे आपल्या म्हणजे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विदर्भात येत असल्याची माहिती आहे. त्यांची चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या भागात सभा होणार असल्याचं वृत्त आहे. या 5 पैकी नागपूर, रामटेक आणि चंद्रपूर या 3 मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही यांच्यात अगदी तगडी लढत होणार आहे. त्यात नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी हे महायुतीतून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी अगदी प्रभाग निहाय असं प्रचाराचं त्यांचं जो सध्या प्रचार सुरू असून जवळपास त्यांनी नागपूर शहर पिंजून काढल्याचं आहे. त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे नागपूर शहर आणि परिसरातील कार्यकर्ते, नेते, आमदार हे झटून कामाला लागले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही त्यांच्या प्रचारात हिरिरीने उतरले आहेत. त्यांच्या विरुद्ध काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षाचे माजी आमदार विकास ठाकरे हे उमेदवार आहेत. विकास ठाकरे नागपूर महापालिकेचे महापौरही राहिले आहेत. नागपूर महापालिकेचे नगरसेवक, आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांचं तसं नागपूर मतदारसंघात सर्वत्र चांगलं नेटवर्क आहे. त्यांच्यासाठी माजी मंत्री नितीन राऊत, नाना पटोले, राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आदी मंडळी प्रचारात सक्रिय दिसते. थोडीफार नाराजी आहे, पण ती नाराजी दूर करण्यात विकास ठाकरे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळं या नितीन गडकरींना ही निवडणूक तशी सहज जिंकता येईल असं वातावरण आज तरी तिथं दिसून येत नाही. आणि त्यामुळंच नितीन गडकरी ही प्रचार अगदी बारीक लक्ष ठेवून करत आहे. दुसरा मतदारसंघ आहे रामटेक, जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कृपाल तुमाणे यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यामुळं साहजिक कृपाल तुमाणे जाहीर नाराजी व्यक्त करत नसले तर मनातून ते नाराज असणार हे मात्र नक्की. या मतदारसंघात महायुती हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सुटला. एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने या काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले राजू पारवे यांना आपल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपल्या पक्षात घेतलं, त्यांना उमेदवारी दिली. राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यांचाही प्रचार
महायुतीतील सर्वच घटक पक्ष करत असल्याचं दिसत असलं तरी भाजपमध्ये मात्र जो पूर्वी हा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी जी रस्सीखेच ते करत होते आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला उमेदवारी मिळू नये असा त्यांचा आग्रह होता, तो जरा त्यांचा तोरा कमी झाला आहे. कारण राजू पारवे हे तसे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे गेलेले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाने नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. नेमकं त्याच 1-2 दिवसाच्या कालावधीत त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं जात वैधता प्रमाणपत्र समितीनं जाहीर केलं आणि त्यामुळं त्यांचा छाननी उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांचे त्या डमी म्हणून अर्ज भरलेले त्यांचे पती श्याम बर्वे यांचा अर्ज वैध ठरला आणि तेच आता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे. एकंदरीत भाजप आणि महायुतीच्या राज्यातील सरकारवर असलेली लोकांची नाराजी त्यांना किती फायदेशीर ठरते हे आजच सांगता येणार नाही. यात आणखी एक इथं ट्विस्ट आहे, ते म्हणजे गेल्या वेळी कृपाल तुमानेंच्या विरोधात निवडणूक लढलेले काँग्रेसचे किशोर गजभिये यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत अर्ज भरलेला आहे. त्यांना वंचित बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळं या तिरंगी लढतीत किशोर गजभिये हे यांना दुर्लक्षित करून ना महाविकास आघाडीला किंवा महायुतीला चालणार नाही. किशोर गजभियेंची उमेदवारी मग श्याम बर्वेंचा बळी घेते, राजू पारवेंना फायदेशीर ठरते की राजू पारवे यांना नुकसानदायक ठरून श्याम बर्वेंना त्याचा फायदा होतो की किशोर गजभियेच या दोघांच्या वादात मी तिसरा म्हणून विजयी होतात हे आपल्याला 4 जूनला कळेल. इकडं भंडारा गोंदियात हा मतदारसंघ महायुतीत अपेक्षेप्रमाणे भाजपला सुटला आहे. भाजपचे तेथील विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच भाजपनं परत उमेदवारी दिली आहे. सुनील मेंढे हे या मतदारसंघातील रहिवासी नाही, त्यामुळं बाहेरचा म्हणून त्यांच्या विरोधात प्रचार केला जात असला तरी गेल्या वेळेसची निवडणूक ते याच मतदारसंघातून विजयी झालेले होते, हे विसरता येणार नाही. इथं महायुतीचं संघटन, महायुतीतले मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष यांची बऱ्यापैकी कार्यकर्त्यांची फळी आहे. त्याचा लाभ साहजिकच मेंढे यांना होईल असं दिसत असलं तरी मेंढेंच्या विरोधात भाजपमधीलच काही लोक ते आपल्याला उमेदवार नको होते असं म्हणत पुढं येत असल्याचं ही चित्र आहे. त्यामुळं त्याचा त्यांना तोटा होतो का की नाही हेही पाहणं म्हणजे गरजेचंच असणार आहे. दुसरीकडे काँग्रेसनं या ठिकाणून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. ते विदेशातून MDचं शिक्षण घेऊन आलेले असले तरी गेल्याच काही वर्षापासून ते इथं राजकारणात सक्रिय आहे. या ठिकाणाहून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं असं काहींचं म्हणणं होतं. मात्र मला संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी असल्यामुळे मला माझ्या मतदारसंघात वेळ देता येणार नाही असं म्हणून त्यांनी उमेदवारी टाळली आणि मग डॉक्टर पडोळे यांना इथून काँग्रेसनं उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी दिल्यामुळं माजी आमदार चरण वाघमारे, सेवाळे हे नाराज आहेत. चरण वाघमारेंनी तर अजूनही
प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवलेला नाही. त्यांनी आता तर एक नवीनच फंडा काढला असून आपल्या कार्यकर्त्यात मत कोणाला द्यायचं यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळं तसं डॉक्टर पडोळे यांना ही निवडणूक त्यामुळं जडत जाईल असं चित्र आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल हेही तसंच जास्त सक्रिय असल्याचं जाणवत नाही. मात्र युतीचा धर्म म्हणून ते पत्रकं, आव्हानं आणि अधूनमधून मतदारसंघात भेट देऊन मेंढे यांचा प्रचार करत आहे. तिसरा मतदारसंघ आहे तो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीने गेल्यावेळी या मतदारसंघातून पराभूत झालेल्या हंसराज अहिर यांना उमेदवारी न देता विद्यमान राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने येथून दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी विद्यमान आमदार प्रतिभा धामनकर यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांच्या बरोबरच वंचित बहुजन विकास आघाडीने इथून या मतदारसंघात असलेल्या तेली समाजाच्या मताचा आकडा पाहून बेले यांना या तेली समाजातील उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होत आहे. या तिरंगी लढतीत प्रतिभा धानोरकरांना त्यांच्या पती निधनांची सहानुभूती आणि भाजप व युतीचं राज्यात सरकारविरुद्धचं वातावरण याचा किती प्रमाणात फायदा मिळतो की त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या जाण्याचा तोटा होतो हे 4 जूनलाच कळेल. सुधीर मुनगंटीवार या मतदारसंघातून यापूर्वी 2 वेळेस लोकसभेची निवडणूक लढले, पण ते दोन्ही वेळेस पराभूत झाले होते. त्यामुळं आता ते विजयी होतात की परत पराभवाची हॅट्रिक करतात हे 4 जूनलाच कळेल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.